आई, फोन उचल ना. एकदाच बोलायचं आहे. शहरात सगळं मिळालं, पण आज फोनच्या दुसऱ्या बाजूला माझी आईच नाही. पावसाची हलकी सर सुरू होती. रस्त्यावर चिखल, हातात फाटकी बॅग आणि डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन अभिजित गावातून शहराकडे निघाला होता. मागे उभी होती त्याची आई. डोळ्यात पाणी, ओठावर खोटं हसू आणि मनात हजार चिंता. आई, जास्त दिवस नाही. नोकरी लागली की तुला शहरात घेऊन जाईन, अभिजित म्हणाला. आई हसली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू गळले. जा बाळा, पण स्वतःला हरवू नकोस, इतकंच ती म्हणाली. तो क्षण ती शेवटची मिठी होती, पण कोणालाच माहीत नव्हतं. अभिजित लहानपणापासूनच हुशार होता. वडील लहानपणीच गेले. आईने शेतात राबून लोकांच्या घरी कामं करून त्याला शिकवलं. अनेक रात्री आई उपाशी झोपायची, पण मुलाच्या डब्यात 2 पोळ्या नक्की असायच्या. आई, तू खाल्लंस का? हो रे, शेजारणीकडे खाल्लं. ती खोटं बोलायची, पण अभिजित समजून जायचा. शहरात आल्यावर स्वप्न मोठी होती, पण वास्तव खूप कठोर. छोटी खोली, 4 जणांसोबत राहणं, नोकरीसाठी रोजच्या रोज अपमान. तुला अनुभव नाही, तुला इंग्रजी येत नाही, आम्ही कळवतो. महिने गेले. आई रोज फोन करायची. कसं चाललंय बाळा? अभिजितला विचारायची. मस्त आहे आई, लवकरच नोकरी लागणार. तोही खोटा बोलायचा. आईच्या आवाजातला थकवा मात्र वाढत चालला होता. पहिली नोकरी आणि विसरलेली आई. एक दिवस नोकरी मिळाली. पगार जास्त नव्हता, पण स्वप्नांना पंख मिळाले. नवीन कपडे, नवीन मित्र, नवीन आयुष्य. फोन कमी झाले. आईचा आवाज क्वचित ऐकू येऊ लागला. आई, आज मीटिंग आहे. आई, उद्या फोन करतो. आई म्हणायची, ठीक आहे रे. पण फोन ठेवल्यावर तिचं घर पुन्हा शांत व्हायचं. गावात आई आजारी पडली. शेजारणीने फोन केला. अभिजित, तुझी आई बरं नाही. तो म्हणाला, औषध दे, मी पैसे पाठवतो. पैसे गेले, पण तो नाही गेला. कारण शहरात प्रमोशन होतं. शेवटचा आईचा फोन. एका रात्री फोन वाजला. आईचा आवाज खूपच हळू होता. बाळा, आज थोडं बरं वाटत नाही. तू कधी येशील? अभिजित चिडून म्हणाला, आई, मी खूप बिझी आहे. तू सारखी आजारी असल्यासारखं का बोलतेस? फोन ठेवला. त्या रात्री आईने उशाला डोळे लावून प्राण सोडले. उशिरा उमगलेलं सत्य. दुसऱ्या दिवशी फोन आला. अभिजित, तुझी आई गेली. तो खाली बसला. हातातून फोन निसटला.
गावात पोचला तेव्हा आईचं शरीर शांत होतं. तो रडत म्हणाला, आई, आई, एकदा डोळे उघड, मी आलोय. पण आता उशीर झाला होता. आईची आणि अभिजितची शेवटची भेट. आईच्या उशाखाली एक पत्र सापडलं. माझ्या बाळा, मी तुला कधी त्रास दिला असेल तर माफ कर. तुझा आवाज ऐकला की मला औषधाची गरज पडत नसेल. तू सुखी राहा. तुझ्या यशातच माझं समाधान आहे. तुझी आई. अभिजित अक्षरशः कोसळून रडला. आई वडील हे देव असतात. त्यांना वेळ न दिल्यास देवही माफ करत नाही. तो आज मोठा झाला आहे, पण आई म्हणायला कोणी उरलेलं नाही. आईवर प्रेम करणारा प्रत्येकजण या चॅनेलला सबस्क्राईब करेल. धन्यवाद.